अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनीची चावी सगळ्यांसमोर खाली पडते. हे बघून दिप्या मनीला विचारतो की फुई आजी ही कसली चावी आहे हो. मनी म्हणते की अहो ती चावी आमच्या घराची आहे. त्यावर दिप्या म्हणतो की अहो फुई आजी जरा व्यवस्थित चावी ठेवत जावा ना, अशी कुशी पडली म्हणजे परत तुम्ही काय करणार. हे बघून मनी म्हणते की होय होय ठेवते असं म्हणून ती टाळाटाळ करून तिथून निघून जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर म्हणते की आज नशिबानं वाचले. नशीब त्या दिप्यानं अजून खोदून काय विचारलं नाही तर आज तर माझं भांडं फुटलंच असतं. इकडे दिप्या, मोना आणि बापू म्हणतात की ह्या फुई आजीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. कधी असं वाटतं की त्या काहीतरी वेगळ्याच वागतात. मोनासुद्धा म्हणते की हो बापू मला सुद्धा असंच वाटतं. कधी इतक्या चांगल्या वागतात आणि कधी तर त्यांच्यावर संशय येतो अशा वागतात. दिप्या म्हणतात की जाऊ दे ग, त्या म्हाताऱ्या झाल्यात, वय झालंय त्यांचं, त्याच्यामुळं आपल्याला असं वाटत असेल असं म्हणून ते आपापल्या कामाला जातात. रुपाली आपल्या घरी आर्याला बोलवून घेते आणि आर्याला विचारते की आर्या तू मला फोन केला नाहीस. आर्या म्हणते की जाऊ बाई, इथून पुढे तुम्ही मला कशातही ओढत जाऊ नका. रुपाली म्हणते की अगं मला अजूनसुद्धा तुझं अर्जुन भाऊजींसोबत लग्न लावणार आहे. त्यावर आर्या म्हणते की जाऊबाई, आता जाऊबाई नाही तर रुपाली ताई, मला तुम्ही या सगळ्यात इथून पुढे अजिबात ओढायचं नाही आणि अर्जुनने मला स्पष्ट सांगितलं आहे की त्याला आप्पीसोबतच राहायचं आहे आणि मलासुद्धा यापुढे तुमच्या कुठल्याही कारस्थानात इन्व्हॉल्व करून घेऊ नका. हे ऐकून रुपाली म्हणते की अगं आर्या तू इतक्यात हार कशी मानतेस. आर्या म्हणते की तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे आणि मला आता इथून पुढे साथ द्यायची नाही. रुपाली म्हणते की आर्या तू कितीही काही म्हटलंस की नाही तरी मी माझे प्रयत्न लास्टपर्यंत सोडणार नाही. आप्पीची जिरवली आणि नाही आप्पी अर्जुनला वेगळं केलं तर नावाची मी रुपाली नाही. आता तर तू फक्त बघतच राहा. हे बघून आर्या म्हणते की तुम्ही काहीही करा पण इथून पुढे माझ्यासोबत काहीसुद्धा आलं नाही पाहिजे. कमीत कमी अर्जुनला आत्ता माझ्याशी मैत्री तरी ठेवू वाटते, पण जर तुम्ही परत अशीच वागले आणि त्याला कळालं तर तो माझ्याशी मैत्रीसुद्धा ठेवणार नाही आणि ते मला नको आहे. हे ऐकून रुपाली म्हणते की आर्या तू जरी आत्ता तुझं वेगळं मत असलंस तरी तो दिवस लांब नाही ज्या दिवशी तू परत माझ्या बाजूने येशील. आर्या तिथून रुपालीलाच दम देऊन निघून जाते. रुपाली मनीला सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर तिचं आप्पी अर्जुनला वेगळं करण्याचं काम करायला लावते. मनीला राहून अमोलचं आठवत असतं की रुपालीने अमोलला असं काय बोललं असेल. ह्या रुपालीला ना नक्कीच अमोल हवा असणार आहे. स्वतःला तर कधी पोरगं होत नाही, दुसऱ्याचं पोरगं पाहिजे म्हणून ही रुपाली असं करते. रुपाली मी तुला चांगली ओळखून आहे, तू हे सगळं कशासाठी करतेस हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून मनी हसते आणि आपल्या घरातल्या घरकामांना लागते. अप्पी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या चावीचा विचार करत असते. चावीचा विचार केल्यानंतर अप्पी म्हणते की नक्कीच ह्या फुई आजीचं वेगळंच काहीतरी असणार आहे. तिथेच त्या अशा वेगळ्या वागतात कधी की कळत नाही. त्या नक्कीच दुसरं कोणीतरी आहे यांची तपासणी केलीच पाहिजे असं म्हणून ती फुई आजीची तपासणी करायला चालू करते. ती शोध घेते की ही नक्की कुठे राहते, काय करते, मगच ती पुढचं पाऊल उचलणार असते. इकडे रात्री आप्पी अर्जुन घरी येतात. सगळेजण खूप खुश असतात. सगळेजण आपापली कामं करून जेवायला बाहेर येतात. आर्या अर्जुनच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे आप्पीसुद्धा अर्जुनसोबत परत एकदा खूप खुश असते. अमोलनं काढलेलं चित्र अर्जुन पूर्ण त्याला फ्रेम करून आणतो आणि अमोलच्या हातात देतो आणि म्हणतो की अमोल तुझ्यासाठी ना आज एक सरप्राईज आहे. अमोल म्हणतो काय बाबा, काय सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो की हे बघ काय आणले. हे बघून अमोल म्हणतो की वा बाबा, मी काढलेल्या चित्राची तुम्ही फ्रेम केली, तुम्हाला इतकं आवडलं. त्यावर अर्जुन म्हणतो की हो बाळा, हे आता आपल्या हॅपी फॅमिलीचं कुटुंब आहे. अमोल म्हणतो की बाबा पण तुम्ही मला परत सोडणार तर नाही ना. हे ऐकून अर्जुन म्हणतो की बाळा, इथून पुढे मी तुझ्या माला आणि तुला कधीच सोडणार नाही आणि तुझ्या माला तर अजिबातच नाही. हे ऐकून हसतात. आप्पी लाजत्याने म्हणते अर्जुन काय अरे तो खूप लहान आहे, तो असं का बोलतोयस. असं बघून तिघेसुद्धा खूप हसतात. इकडे मनीस सकाळ झाल्यानंतर सकाळी अख्ख्या रूमचा झाडू मारायला जाते. आप्पीचं बारीक लक्ष असतं की मनी काय घोळ घालते. मनीवर तिनं बारीक नजर ठेवलेली असते. ती पूर्ण घराची साफसफाई करायला लागल्यानंतर ती सारखी आपल्या रूममध्ये येते ही ती नोटीस करते आणि आप्पी म्हणते की फुई आजी इथला तर झाडू तुम्ही मारला ना, मग परत मारायला आलात. त्यावर ती म्हणते की अहो जरा कचरा मागं राहिला असेल म्हणून म्हटलं परत एकदा झाडू मारावा.
आप्पी म्हणते की बरं ठीक आहे मारा, असं म्हणून आप्पी तिथंच बसते आणि सगळा झाडू मारायला लावते. मनी म्हणते की ही काय आज वेगळी वागते, हिला काय संशय तर आला नसेल ना. नाही आला नाही पाहिजे, लवकर जमीन जुमला माझ्या नावावर झाला पाहिजे, असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि परत योग्य वेळेची वाट बघते. आप्पी म्हणते की नक्कीच ह्या फुयाजीच्या मागे दुसरं कोणीतरी आहे, या वेगळं वागत आहेत, यांचा लवकरच तपास घेतला पाहिजे, नाहीतर पूर्ण घरावर त्यांचा धोका होईल, असं म्हणून आप्पी आपल्या कामाला जायला निघते. इकडे दिप्या फुयाजीच्या मागं लागलेला असतो की फुयाजी तुम्ही कुठे राहता, तुम्ही सांगितलं नाही. हे ऐकून परत ती तेच म्हणते की अहो आम्ही गरीब माणसं, म्हातारी माणसं, काय एवढं, असं ती सारखी टाळाटाळ करते. हे आप्पी बघते. आप्पी म्हणते की अहो आजी सांगा ना, एवढं काय तुम्हाला. तरीसुद्धा ती मनी सांगते की इकडचं तिकडचं सगळं त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करते, पण आप्पीनं तिला व्यवस्थित पकडलेलं असतं की ही गंडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि परत आप्पी म्हणते की फुयाजी तुम्हाला एक मुलगा पण आहे ना, त्याचं नाव तुम्ही सांगितलं नाही. यावर मनी म्हणते की हे आज माझ्याशी असं सगळं का विचारत आहेत, हे तिच्या डोक्यात येतं. पण ती दुसऱ्याच मुलाचं नाव सांगून आपल्या कामाला लागते. मोना वैतागलेली असते की मनी कामचुकारपणा करत असते आणि सगळं काम मोनालाच करायला लावते. मनी किचनमध्ये गेल्यानंतर मोना म्हणते की अहो फुयाजी तुम्ही तर काहीच काम करत नाही, मग तुम्हाला पैसे कशाचं द्यायचे, कामाच्या टायमिंगला तुम्ही दुसरीकडे जाता आणि सगळं काम मलाच करावं लागतं. हे जर असंच चालू असेल ना तर मी तुम्हाला कामावरून काढून टाकेल. मनी हात हलवत म्हणते की अगं पोरी तसं नाही, तू थांब, मी करते असं म्हणून ती पुढे होऊन काम करायला लागते. मोना म्हणते की ह्यांची खूप झाली नाटकं, म्हातारे आहेत, वय झाले, हे म्हणून मलाच ह्या कामाला लावतात, नुसतं वरचं काम करतात आणि सगळी कामं मीच करते. मग ह्यांच्या कामाला लावूनसुद्धा काय उपयोग आहे, जर सगळी कामं मलाच करावी लागणार असतील तर. मनी म्हणते की ह्या मोना इतकी आळशी पोरगी आहे की काहीसुद्धा काम करत नाही, आज तर मलाच काम केलं पाहिजे, नाहीतर ही अजून काहीतरी तिसरंच करायची, नाही माझ्या प्लॅनवर पाणी फेरायचं, असं म्हणून मोना तिथून निघून जाते. आणि दिप्याला म्हणते की अहो त्या आजी काहीच काम करत नाहीत, नुसतं सगळं काम मलाच करायला लावतात. दिप्या म्हणतो की आता तूच कामाला ठेवलीस ना, मग बाई तुझं तू बघ, ते आता आम्हाला सांगू नकोस, ती काम करत नाही, काही नाही, तू तुझ्या मनाने ठेवली, आता तू तुझं बघ. मोना म्हणते की अहो पण मी काय करू, त्या कामाच्या टायमिंगला बाहेर जातात आणि त्यांना काही बोलूही शकत नाही, त्यांचं वय झालं आहे, परत काय म्हणतील वंश की तू म्हाताऱ्यांना कामाला लावते, पण त्या स्वतःच घरकामासाठी आलेले ना, मी काय करू. दिप्या म्हणतो की मोना अगं जाऊ दे गं, वय झालं आहे त्यांचं, त्यांना होतं आहे तेवढं करतातच की, असं म्हणून दिप्या मोनाला समजवतो. पण मोना म्हणते की नाही, इथून पुढे हे असं नाही चालणार, त्यांना काम करावंच लागेल, असं म्हणून ती परत पाय आपटत किचनमध्ये जाते. इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.